वाघनखांवर शंका उपस्थित करणं दुर्दैवी. मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र. मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदेंचं वक्तव्य. शिवरायांची वाघनखं ही आपल्यासाठी प्रेरणादायी. प्रत्येकानं एकदा तरी ही वाघनखं बघायला हवीत. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवारांचं आवाहन. तर शेरो शायरी करत अजितदादांची विरोधकांवर टोलेबाजी. काहींच्या बुद्धीवर बुरशी आलीये. ही बुरशी दूर करायचं काम करायला हवं. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7ही आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता. आज त्याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती. पूजा खेडकरांना सनदी सेवेतून बेदखल करण्याची प्रक्रिया सुरू. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे खोटी माहिती दिल्याप्रकरणी खेडकरांवर गुन्हा दाखल. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड. जगभरातील एअरलाईन्सच्या विमानसेवा ठप्प. बँका आणि शेअर बाजारावरही परिणाम. विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती. भर पावसाळ्यात हातोडा चालतोच कसा, कोर्टाचा सवाल. आरटी प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द. शिंदे सरकारला मोठा झटका. खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. उद्या दुपारपर्यंत नीट यूजीचा निकाल शहरनिहाय वेबसाईटवर अपलोड करा. सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश. उमेदवारांचं नाव जाहीर करायला मात्र नकार. मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेकडून 7 विशेष गाड्यांचं नियोजन. 21 जुलैला सकाळपासून सुरू होणार आरक्षण. विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट.